रायगड हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर तरळतो महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास। याच गडावर 350 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याचं सिंहासन स्थापित झालं। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा पूर्ण झाली। याच रायगडाचा फेरफटका आज आपण मारणार आहोत। महाराष्ट्र म्हणजे महत्तम राष्ट्र। निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या पर्वतरांगा, विस्तीर्ण समुद्र किनारे आणि गडकोटांचा वैभवशाली इतिहास म्हणजे महाराष्ट्र। मर्द मराठ्यांच्या पराक्रमाची ही कर्मभूमी, संत सज्जनांची वैराग्याची ही तपोभूमी। पण 12व्या शतकात परचक्र आलं आणि सुलतानांच्या जुलमी राजवटीत अवघा महाराष्ट्र भरडून निघाला। अन्याय अत्याचारानं कळस गाठला। सर्वत्र निराशा आणि पारतंत्र्याचा अंधार पसरला। 300 वर्षांची ही काळरात्र होती। पण एक दिवस या काळरात्रीचा शेवट झाला। तेजोमय शिवसूर्याचा जन्म झाला। शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली। परकीय सत्तांना उलथवून लावत हिंदवी स्वराज्य स्थापन झालं। सर्व प्रजा भयमुक्त झाली। स्वराज्य स्थापन झालं आणि सर्वांनी शिवरायांना राज्याभिषेक करून घ्यावा असं सुचवलं। महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना राजधानी उभारण्यास आज्ञापलं आणि त्यासाठी महाड जवळच्या रायरीची निवड केली। या गडाला नाव दिलं रायगड। चोहोबाजूंनी सह्याद्रीचे उत्तुंग आणि बेलाग कडे, डोळे फिरवणाऱ्या दऱ्या यांच्या कोंदणात रायगड बसलाय। अजिंक्य आणि अभेद्य अशा या रायगडाला जाण्यापूर्वी पायथ्याला पाचाड नावाचं गाव लागतं। या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा वाडा आणि समाधी आहे। इथून पुढे आल्यावर आपण रायगडाचं अजस्त्र रूप पाहू शकतो। टकमक टोकापासून श्रीगोंदे टोकापर्यंत आणि हिरकणी बुरुजापासून भवानी टोकापर्यंत पसरलेला विस्तीर्ण रायगड तुमचं स्वागत करतो। रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची 2850 फूट इतकी असून सुमारे 1500 पायऱ्या आहेत। हा आहे चित्त दरवाजा। इथूनच रायगडाच्या चढणीला सुरुवात होते। सुमारे 800 पायऱ्या चढून गेल्यावर आपण येतो गडाच्या महादरवाजाजवळ। हा गडाचा मुख्य दरवाजा। इथून सुमारे 600 पायऱ्या चढल्यानंतर आपण रायगडावर येतो। काळ्या कातीव दगडाची तटबंदी, टेहळणी बुरुज आणि उंच कमानीचं दर्शन होताच एका विलक्षण अनुभूतीचा साक्षात्कार होतो। स्थळ काळाचं भान हरपून आपण थेट शिवकाळात जाऊन पोहोचतो। रायगडाचं प्रथम दर्शनच थक्क करतं। आता हा रायगड आपल्याला अधिक जाणून घ्यायचा आहे उद्याच्या भागात।